पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त बिरुलिंगेश्वर धनगर समाज संघटनेतर्फे गुंगडे वस्ती येथे त्यांच्या तैलचित्राची प्रतिष्ठापना मोठ्या भक्तिभावाने करण्यात आली। त्यानंतर मान्यवरांच्या शुभ हस्ते होळकर यांच्या प्रतिमेची महापूजा केली गेली। त्याद्वारे त्यांना अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी पालिकेचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील, भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, दादासाहेब सर्वदे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांचा वाढदिवसानिमित्त यथोचित सत्कार करण्यात आला। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे समाजोपयोगी कार्य आजही समाजाला दिशा देणारे आहे, असे प्रतिपादन भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, पालिकेचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले। तिच्यावरती एवढे आघात झाले, तिच्या डोळ्यासमोर तिचे पती गेले, तिचा मुलगा गेला, तिचे सासू सासरे गेले, तिची मुलगी जावयाच्या मागे सती गेली। ही सगळी दुःख सोसत 28 वर्ष तिने राज्य केलं आणि राज्य करताना फक्त उत्तरेकडे तिचं राज्य न होता उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत सगळ्या सुविधा ज्या एका बाईला 250 वर्षापूर्वी सुचलं ते आजपर्यंत कुणाही राज्यकर्त्याला सुचलेलं नव्हतं। एवढं महान कार्य तिने 28 वर्षाच्या फक्त काळात केलं। आमचे मोदी साहेब म्हणले ते 400 पार, आमचं बी इच्छा होतं यावेळी 300 पार, पण आम्हाला वाटलं नाही 300 पार होतील। हो, आम्ही आपलं भाषणात सांगायचं म्हणून सांगत होतो, पण 300 पार होऊन या ठिकाणी 331 रक्तदान झाले। धनगर समाजाचे मुलाबरोबर सर्व आमचे हिंदू प्रेमी मुस्लिम प्रेमी पोर आहेत। इथं काही करायचं असेल तर ठरलं तर 500 बी करू शकते, परंतु मला एवढं सांगायचं आहे की बाबा आम्ही अनेक कामं केलेलं आहे, जसं अहिल्यादेवीनं काम केलेलं आहे तेवढं तर आम्ही काम करू शकत नाही। पण 250 वर्षापूर्वी त्यांनी ठरवलं आहे आम्ही इथं सिद्धारूढचं एखादं मंदिर बांधायचं म्हणजे आमच्या हातनं होत नाही, आणि जेणेकरून माझा या शहरवासियांना उपयोग व्हावा अशी मी प्रार्थना आज देवीजवळ केलेली आहे। आज मी या बिरुलिंगेश्वर धनगर समाजाचा मी आभारी आहे। तिने आज आम्हाला कार्यक्रमाला बोलवलं, माझा मान सन्मान केला आणि मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्याचे आभार व्यक्त करून मी माझे संबोधतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार। या प्रसंगी संघटनेचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते।